आता कॉल आला होता 5:35ला. आम्ही 5:40पर्यंत इथे पोचलो. 5:40पर्यंत इथे पोचलो. इथे आगीचं स्वरूप खूप मोठं होतं. आम्ही पूर्ण आटोक्यात आणलं आहे आता. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. त्यात खाली आतमध्ये गादी वगैरे होती, पुठ्ठा वगैरे, त्याला ही आग लागली होती. आग मोठ्या प्रमाणात होती का? आजूबाजूच्या वस्ती आहे ना या ठिकाणी, काय आगीचं स्वरूप होतं एकंदरीत? आग मोठ्या स्वरूपात होती. तर बाजूला अजून टायरचं दुकान होतं. ती आग आटोक्यात आणणं गरजेचं होतं, नाही तर टायरच्या दुकानावर परत टायर पेटले असते. त्याची आम्ही आग आटोक्यात आणली. काय सांगाल सर, लोकवस्तीचं ठिकाण आहे, रोडच्या साईडलाच हे अग्नितांडव झालेलं आहे. कराड रोड हायवे आहे. कधी तुम्हाला कॉल आला होता आणि कधी पाचारण करण्यात आलं? मला कॉल 5:30 वाजता आला आणि साधारण नाही म्हटलं तर आम्ही इथे 5:40पर्यंत आम्ही इथे आलो. आग आटोक्यात ज्यावेळेस आगीचा वगैरे कॉल आल्यानंतर आम्ही फायरची गाडी ही भरपूर याच्यामध्येच असते, कारण त्या टायमापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं. त्या टायमिंगमध्ये आम्ही पोचलो. आणि गादीचं दुकान होतं, तिला खूप प्रमाणात ती आग लागलेली होती आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि ती आग विझवली. आपलं नाव कसं होतं? माझं दत्तात्रय होला. काय सांगाल, आगीचं स्वरूप कशा प्रकारचं होतं आणि कशा प्रकारे आग आटोक्यात आणलेली? मोठ्या प्रमाणात आग होती. आपण पूर्णपणे आटोक्यात आणलेले. साईडला टायरचं दुकान होतं, ते जर पेटलं असतं तर भरपूर प्रमाणात नुकसान झालं असतं. या आगीच्या ठिकाणी आसपास घरंही आहेत मोठ्या प्रमाणात. कशा प्रकारे आगीचं स्वरूप होतं? मागच्या साईडलाही आग होती का? काय सांगा? नाही, मागच्या साईडला नव्हती. खालती पण आम्ही चेक केलं. काय घाबरण्याचं कारण नाही. काय सांगाल सर, किती वेळात आग आटोक्यात आली? काय 15 ते 15 मिनिटात आग आटोक्यात आली. तुमचं नाव कसं?